नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आता चालू पाणी पडून राहिलं, त्याच्यामुळे चालू रोपं पेरण्याची काय। तर बघू शकता तुम्ही इकडे ऋषाली कुठे चाले ग? वावरात चाले का? तर ऋषाली चाले रोपा पेरायला जागा करायला। तर चला मित्रांनो, आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, आता रोपा पेरायला जागा तयार करतोय। मित्रांनो, या युगामध्ये बैल कोणी पाळत नाही, त्याच्यामुळे आता डायरेक्ट दादाने घरच्या घरी डायरेक्ट रोपाला फळी घालायला सुरुवात केली। दादा म्हणतो चला आपण डायरेक्ट फळी धरूया। तर आम्ही दादा आणि मी ओढ राहिले, मागं ऋषाली बसले, मस्तपैकी ऋषाली बसून एकदम आनंद घेते। बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशा प्रकारे ही जागा आता सपाट करून घ्यावं लागेल। आताच सकाळी हे ट्रॅक्टरने नांगरले, त्याच्यामुळे ते जी रोपाची जागा आहे ती सपाट करून घ्यावं लागते। त्याच्यामुळे दादाने मी आणि ऋषालीने अशा प्रकारची फळी धरली होती। तर बघू शकता मित्रांनो, शेतामध्ये शेतकरी शेतातील आनंद हा कशा प्रकारे व्यक्त केला जातो। तर अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं आहे। तशाच प्रकारे आम्ही पण घरच्या घरी घरगुती फळी तयार केली आणि मस्तपैकी ती जागा सपाट करून घेतली। आता यानंतर थोड्या वेळाने याच ठिकाणी मस्तपैकी आता भात म्हणजे दाणं बी पेरला जाईल भाताचा। थोड्या वेळाने तुम्हाला दाखवलंच मी, नाही का मित्रांनो? चला बघू शकता ना तुम्ही, बघा अशा प्रकारची फळी आम्ही तयार केली आणि ती जागा सपाट करून घेतली। मित्रांनो, बैलच कोणी पाळते नाही, त्याच्यामुळे बैल नसल्यामुळे ही वेळ आली आमच्यावर आता। पण चला, कसं आहे थोडक्यात होतं, त्याच्यामुळे मग दादा म्हणतो चला आपण फळी तयार करून आणू, ओढू मस्तपैकी। बघा दादा आणि मी मस्तपैकी ओढू राहिलो आहे, ऋषाली मस्तपैकी फळीवर बसले मागं। तर एकदम मजा घेते, अतिशय सुंदर असा हा क्षण तुम्ही बघू शकता मित्रांनो। हसायला येईल तुम्हाला, पण आता काय विलाज नाही, त्याच्यामुळे मग ही फळी धरली आम्ही। तर बघा ऋषाली एकदम मस्तपैकी मजा बोलते, हसते, खेळते, मस्तपैकी अंग टाकून बसली, तिला काही ताणच नाही। आणि दादा पडली बरं का ऋषाली मित्रांनो, पडली आणि ऋषाली बघा पडली, उठली आता। हां, लागलं का ऋषाली? नाही लागलं, ऋषालीला वाटत आहे ऋषाली डोका चोळी दे। दिसतंय का? तर बघा मित्रांनो, ऋषाली मस्तपैकी फळीवर बसले आणि फळीवर बसता बसता तिनं मोबाईल हातात घेतलाय आणि उलटी व्हिडिओ काढत राहिली। आम्ही पुढं पहा कसा वडितोय, तर फळी वडितोय मी बायको आणि मी, आणि ऋषाली मस्त फळीवर बसले आणि ऋषाली एक हातामध्ये मोबाईल घेऊन मस्तपैकी व्हिडिओ काढू राहिले। ऋषालीला एकदम मजा आली, त्याच्यामुळे काय ऋषाली आता काही हटत नाही आणि ऋषालीचा हा आनंद बघा मित्रांनो, लई जड जातोय, पण आता काय करायचं मित्रांनो। हां, बघा कसा आनंद घेतो आम्ही मस्तपैकी। जे आणि ऋषाली आम्हाला म्हणते अरे का सर जे असं काही नावाने हाक मारते, मस्तपैकी बैलांचे नाव राहतात अशा प्रकारे। तर बघा हे ऋषाली पडली का? मग लागलं का नाही? हा, परत बस बस आता। नमस्कार मित्रांनो, बघा कसं वातावरण झालंय, पावसाचं वातावरण। ऋषाली, पाणी याचा टाइम झालाय ना? हा का? तर मित्रांनो बघा, ही अशा प्रकारची जागा हे रोपासाठी आम्ही तयार केली। आता या ठिकाणी भाताचं रोप पेरू। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा वातावरण। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलोय इकडं रोपं तयार करायला, नाही का? आता पावसाळा येईल, त्याच्यामुळे भाताचे रोपं टाकावं लागते। आता पावसाळ्यात म्हणजे बघू शकता तुम्ही, ही जागा अशी तयार केली। तर तिकडे घाण बिन यायची त्याच्याने, आणि ऋषाली मी ऋषाली आली फळी बसायला। तर मित्रांनो, आजच्या या युगामध्ये तिथं बैल पाळले जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट बैलाला धरलं होतं, दादा मी फळी वाढायला आणि ऋषाली फळी बसायला। तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे फळी दापली आम्ही आणि फळी ओढली, आणि ही जे ट्रॅक्टरने जे फणलं होतं ते सपाट बिपाट करून घेतलं। आता हे सपाट केलंय, तर याच्यावरती आता थोडं अजून जेव्हा पावसाळा सुरू व्हायच्या आत इथे रोपं बिपं टाकून दिले जाईल। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ऋषाली काय मजा आली का मग फळी बसायला? हा एकदम। चल मग आता खाली जायचं ना? तर खाली बाबाच्या इकडे तिथं नको लावू,
तर रिमोट घेतलाय ऋषांना. तर मित्रांनो चला आम्ही जातो आता. खालच्या बाबाचं हे रोप हे करायचे ना आपल्याला फळी खाली तिकडं. तर चला मित्रांनो अशा प्रकारे जे रोपासाठी जागा तयार करून ठेवले मस्तपैकी. आता पावसाळा चालू व्हायच्या आत आम्ही रोप बिप पेरू. हां हां तर जायचं ना खाली. पाऊस आलाय का? चल ना आता तू तिकडं काय करते. चल ना खाली जायचे बाबाच्या इकडे. नको ना चल ना आता. तर बघा मित्रांनो माझ्या घरा शेजारचा परिसर. तर ऋषाली म्हशी बिशी बांधल्यात काय तिथं? आलो आलो हळूहळू चल ऋषाली. चला मित्रांनो घरी आलतो विश्रांतीसाठी. इथं मस्तपैकी जेवण खाऊ खात होता. आणि आई बघा आता काय म्हणते. खाऊ आणलंय आई आता. म्हणजे रोपा पेरून टाका नका नका. चला पाणी येणार आहे. ननक्या बाज होणार आहे. पाणी दडपून जाते. कसं होणार आहे ननक्या बाज? कधी येणार आहे पाणी? अरे काय करतो बाबा असे आवड लोकांनी आख्या लोकांनी रोपा पेरून दिली ती. आणि इकडे आपली काय तशी ती त्या जे होईल जगाचा त्या वेळेला आपला नाही का. तर चला मित्रांनो लगेच जाऊया रोपं पेरायला. आई म्हणते लगेच रोपं पेरून घ्या. चला आता जाऊया रोपं पेरायला आपण. चला मित्रांनो वेळ काय लावून दिला नाही. आई लगेच म्हणते रोपं पेरायला जायचे. आईनं स्वप्नील नाही लगेच रोपं पेरायला सुरुवात पण केली. तर बघू शकता इकडे स्वप्नील आणि आई रोपं पेरून राहिले ते मस्तपैकी. आणि हा सीझन सर्व रोपं पेरायचं आहे. त्याच्यामुळे सगळं भाताचे रोपं पेर राहिले. तिकडे दादा आणि देवांश पण रोपं पेरण्याचा आनंद घेऊन राहिला आहे. तर मित्रांनो ही काळ्या आईतून जे भात उगवणार आहे तेच आपल्याला खावा अन्न म्हणून खावं लागते. त्याच्यामुळे ही रोपाची पेरणी आम्ही भात लागवड लवकरच करून टाकतो आहे पाऊस व्हायच्या आत. तर चला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे भाताचं रोप पेरलं जाते. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही पेरणी चालू आहे आमची. तर आज पाणी पण थोडा उघडला आहे त्याच्यामुळे पेरणी करून घेऊ म्हटला. तर वडील आणि देवांश माझा मुलगा बघा ते पण आले ते सहकार्य करायला. तर बघा अशा प्रकारे पेरणी केली जाते की करावं. चला मित्रांनो आता लई ऊन झालं आहे त्याच्यामुळे जरा आराम करतो. चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर ऋषाली आली तेवढं. ऋषालीमध्ये थांबा. हां ये ना ऋषाली. तर चला ऋषाली आता झाला का सगळा वखरून? झाली की सगळी फळी घालून झाली की सगळी? हां बस का आता मग. चला बाय बाय मित्रांनो. बाय बाय कर.